नमस्कार. आज बनवणार आहे हिरवी शेंगदाण्याची चटणी. प्रवासामध्ये 1 महिना टिकणारी. इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. मिरची घेतलेली आहे कमी तिखट 4 ते 5. थोडीशी कोथिंबीर. लसणाच्या पाकळ्या 15 ते 20. मिरच्या जास्त तिखट असतील तर 2 ते 3च घ्यायच्यात. पॅनमध्ये तेल टाकूयात. मध्यम गॅस ठेवून शेंगदाणे तेलामध्ये टाकून थोडेसे लालसर परतून घेऊयात. शेंगदाणे लालसर झाले की काढून घेऊयात. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची तेलावर चांगली परतून घेऊ. मिरची लसूण साईडला घेऊन तेलामध्ये 1 चमचा जिरे घालून लालसर करू. त्यात कोथिंबीर घालू. 2 ते 3 मिनिटे चांगलं परतून घेऊ. गॅस बंद करून थंड करून घेऊ. चांगलं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यावर मीठ घालू. गरम ह्याच्यात मीठ घातलं की त्याला पाणी सुटतं. त्यामुळे चांगलं थंड झाल्यानंतरच मीठ घालायचं आहे, म्हणजे चटणी टिकते. चालू बंद करत मिक्सरच्या भांड्यात जाडसर बारीक करून घेतली आहे चटणी. पुन्हा पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्यावर चटणी टाकून बारीक गॅसवर छान परतून घेऊ. 3 ते 4 मिनिटं गॅस बंद करू. तयार आहे आपली खमंग कुरकुरीत महिनाभर टिकणारी शेंगदाण्याची चटणी. एकदम कुरकुरीत झालेली आहे. तुम्हीही करून बघा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.